वेळ खूप झालेला आहे आणि तुमचाही वेळ जास्त घ्यायचा नाही, कारण आपल्याला सगळ्यांना दादाला ऐकायचं आहे। एकदा जोरदार घोषणा द्यायची, घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे एक बेडूक फार उड्या मारतो, तडफडला पाहिजे तिकडे आवाजाने। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे तुम्ही छत्रपतींचेच मावळे ना, आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून एकदा या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय मनोज दादा जरांगेंसाठी एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। या छत्रपती शिवाजी नगर मध्ये दादांना पहिल्यांदाच दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची कीर्ती महान असते, स्वागत कोणाचं करावं ज्याची नेकी महान असते, स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास। उत्तरच सांगायचं, हे काय म्हटले होते? लबाडांच्या पक्षात जायचं, लबाडांच्या पक्षाला मतदान करायचं। मग आता लबाडा तू ये आमच्या दारात, तुला पहिला व्हिडिओ तोच दाखवतो आम्ही, तू काय सांगितलं तुझंच ऐकणार। हे बघा तो म्हणतो ना की ह्या शिवाजीनगर मध्ये, श्रमिक नगर मध्ये लोकांनी माझं ऐकायचं, माझंच ऐकतात। मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, तुम्ही त्याचंच ऐका। त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचा सापडा सूप करायचा आहे, आपण त्याचं ऐकून सापडा सूप करून टाका। त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी हा लबाडांचा पक्ष आहे, आपण म्हणायचं लबाडांचा पक्ष आहे, त्याचंच ऐकायचं, त्याच्याच भाषेत। त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं म्हणून। अरे गेंड्या तुझ्यापर्यंत आवाज येतोय माझा, आणि दादागिरी धमकी हे करण गायकरला द्यायची नाही, ज्याच्या मागे संघर्ष योद्धा उभा आहे, ज्याच्या मागे एवढं व्यासपीठ उभा आहे त्या करण गायकरला। आणि बाबा तू लई चिल्लर आहे रे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।